नमस्कार. आज आम्ही सहयोग ध्यान हाज्याबद्दल तुमकां काही माहिती दितली. तशेंच सहयोग ध्यानाबद्दल जो कितें रिसर्च जाला, संशोधन जाला, ताज्याबद्दल तुमकां थोडी आमी माहिती दितली. आनी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार हें जें ध्यान, कारण लेक्चर कितलें दिवपाक जाता, पूण ध्याना नंतर म्हळ्यार हे दोन्ही जातकर गोष्टी सांगतकर एक्चुअली हें ध्यान कशें करप हें आमी तुमकां एक्सप्लेन करतले आनी हे स्टेप्स जे आसात ते आमी बरोबर करतले. तर सहजयोगा बद्दल थोडी आता माहिती. तर नाव जें आसा सहजयोग हें कितें? तर सहज जेन्ना आमी म्हणटात ताजो मिनींग आसा सोंपें. सो ही जी ध्यान पद्दती आसा, हें जें ध्यान आसा, हें करपाक अतिशय सोंपें. दुसरें म्हणल्यार जो एक्सपिरियन्स तुमकां येतलो, आज जवळ जवळ 5:30 नंतर जेन्ना आमी प्रक्रिया सुरू करतली आनी तुमकां जो येतलो अनुभव, तो इमिजिएटली येतलो. त्यामुळे तुमकां एक्चुअली व्हेरीफाय करपाक जाता की जालें कितें, आपल्या भितर जी शक्ती आसा ती जागृत जाली काय ना, हें तुमकां रोखडेंच कळटलें. अशी न्ही की आनी कोणें तरी तुमकां सांगपाक जाय की तुमी ध्यान अवस्थेन गेली किंवा तुमची कुंडलिनी शक्ती जागृत जाली, अशें कांय ना, तुमकां स्वताच तें कळटलें. आनीक हातून गोश्ट अशी आसा म्हणल्यार करपाक सुद्दां सोंपें. म्हणल्यार कितें आसन घालून बसपाची बी कांयच गरज ना. फक्त एक आसपाक जाय की एक तुमच्या मनान एक इच्छा आसपाक जाय आनी कितें तरी नवें आत्मसात करपाची तुमचे एक मायंड ओपन आसपाक जाय. ह्या सहयोग ध्यानाची आनी एक खासियत म्हणल्यार हातून अशें बंधन ना. म्हणल्यार न्हावूनच तुमी बसपाक जाय किंवा शिवराक जेवूनच तुमी हें करपाक जाय, अशातलो काहीही प्रकार ना. यू कॅन ईट नॉन वेज ऑल्सो अँड डू इट मॉर्निंग, इवनिंग, केन्ना तुमकां कन्विनियंट जेन्ना जाता तेन्ना तुमी तें करूं शकता. आनी एक फायदो म्हणल्यार जशें जशें तुमी हें मेडिटेशन करतले तेन्ना भितर जे कितें प्रॉब्लेम आसात हे तुमकां स्वताच कळटले. आतां तुमी म्हटलें हें कशें, पूण हें फुडें वतकर मातशें तुमकां एक्सप्लेन करतलें. जेन्ना हें मेडिटेशन ध्यान तुमी कंटिन्यू करतले जाल्यार हळू तुमकां एक बदल घडून येतलो. एक म्हणल्यार कोणें कितें म्हणलें जाल्यार झप्प करून रिएक्ट जायना. कॉन्सन्ट्रेशन जें आसा तें वाडटलें. ह्यो सगळ्यो गोश्टी जातात आनी अतिशय सोंपेपणान जातात, म्हणून हाचें नांव सहज. हाका आनी एक कारण आसा आनी तें म्हणल्यार सहजन्मा. म्हणल्यार हो योग जो आसा हो आमी घेवनूच जल्मला, फक्त ताची प्रचिती आमकां येवपाक जाय. म्हणटले की आमी आतां इतले वर्सां ह्या संवसारान आसात, पूण आमकां हाज्या बद्दल कशें कळ्ळें ना आमच्या भितरली स्थिती. तर प्रत्येक गोश्ट कळपाक एक टॅक्नीक आसची पडटा, जी टॅक्नीक आज आमी तुमकां शिकयतले. तर सहजन्मा जेन्ना म्हणलें की आमी हो योग किंवा एक भितर एक सिस्टम घेवनूच जल्माक आयल्या, तर ती कितें, तर ती आतां तुमकां तुमच्या फुडें दिश्टी पडटा. तर तुमच्या फुडें जे एक पिक्चर आसा तातूंत एक मनीस बसला आनी तो मनीस जो आसा तुमी त्या मनशा कडेन पळया, ताजेर कांयच बरयलें ना की तो खंयच्या धर्माचो, खंयच्या जातीचो. हो फक्त एक मनीस. कित्याक प्रत्येक जगातल्या प्रत्येक मनशाच्या भितर ही सिस्टम आसा. हाका धर्माचो कांय संबंध ना, खंयच्याच आनी कसल्याच गोश्टीचो संबंध ना. स्त्री पुरुष असो कांयच संबंध ना. सूक्ष्म शरीर संस्था हे जे बरयल्लें आसा ते सगळ्यांच्या भितर आसा. तर थोडेच इल्लेशें सांगता, कित्याक चड उलोवचे पेक्षा मागीर जो आमकां एक्सपिरियन्स आसा तो चड एक्सपिरियन्स करपाक जाय, अनुभुती चड एक्सपिरियन्स करपाक जाय. तर जो तुमी स्टार्टिंगाक व्हिडिओ पळयल्लो थोड्यांक तो मेळ्ळा आसत, थोड्यांक चुकला आसत. तातूंत सांगिल्लें की आमी जेन्ना आवयच्या उदरान आसतात 2 ते 3 म्हयन्याचे, तेन्ना आमच्या हो जो भाग आसा, टाळू भाग जो म्हणटात तकलेच्या वयर, त्या टाळू भागांतल्यान ही दैवीक शक्ती, डिवायन पॉवर आमच्या भितर येता, एंट्री करता. आनी भितर येतकर
ताचे 3 पार्ट जातात. एक जो तुम्ही पळयतात ब्लू लायन तिका आमी इडा नाडी म्हणटात. एक जी रायट सायडीन तुमकां दिश्टी पडटा त्या मनशाच्या ती येल्लो लायन तिका पिंगला नाडी म्हणटात. आणि मदीं जी येवन बसता ती सुषुम्ना नाडी. ती सारकी आमच्या बॅक बोनाच्या लास्ट जे बोन असता ताका इंग्लिशीन ग्रीक्स ताका सॅक्रम बोन म्हणटाले, आमी माकड हाड म्हणटात, थंय येवन बसतात. आणि ती येवन जेन्ना थंय बसता तेन्ना भुरग्याचो हो स्टार्टिंगाक जेन्ना कितें आसता धाकटो भुरगो आसता तेन्ना हो पार्ट जो आसता तो अतिशय मोव आसता. काही काळान 1 वर्स जातकर 1.5 वर्स जातकर हो भरून येता आणि भितर जी आमची शक्ती असता, भायल्यान आयिल्ली शक्ती जी आमच्या भितर आसा जिका आमी कुंडलिनी शक्ती म्हणटात, ती भितरूच उरता आणि भायली शक्ती भायर. ह्या दोन्ही गोष्टींचे जेन्ना मिलन जाता ताका योग म्हणटात. योग म्हणल्यार 2 गोष्टींचे मिलन. आता हे मिलन जावन कितें फायदो? कितें तरी फायदो जावपाक जाय. तर जेन्ना हे मिलन जाता तेन्ना आमच्या भितर एक स्थिती तयार जाता जिका आमी निर्विचार स्थिती म्हणटात, थॉटलेस अवेअरनेस. आणि हे ह्या सहज योग ध्यानाची खासियत. हे जे ध्यान आशिल्लें, हे जे ध्यान आसा, हे जे ध्यान आसा हे तुमच्या फुडें ह्या जगान हाडलें श्री माताजी निर्मला देवी हांणी 1970 1970 इट्स नॉट शोइंग हियर. 1970 श्री माताजीन हे ध्यान जगाक देणगी म्हणून दिली. डॉक्टर निर्मला देवी श्रीवास्तवा तिका आमी सगळे जाण श्री माताजी म्हणटात. जन्म 1923 जाल्लो. स्वातंत्र्य लढ्यान तिणें भाग घेतलो. तिच्या बापाक सुद्दां जेल जालो. तिची आवय 5 फाटी जेलान घाल्ली. लाहोर मेडिकल कॉलेजान तिणें मेडिसीन शिकलें आणि रशियन एक व्हेरी फेमस अकॅडमी आसा थंय अजून पर्यंत फक्त 12 लोकांक एडमिशन गेलां. ताच्या पैकी इवन आयन्स्टायन आशिल्लो. श्री माताजीक तातूंतय ऑनररी मेंबर म्हणून एडमीट केल्या. ओके. तशेंच हांगा तुमकां दिश्टी पडटा, हांगा सांगिल्लें आसा की इटालियन गव्हर्मेंटान तिका पर्सनालिटी ऑफ द इयर हे 1986 किताब बहाल केल्लो. आणि क्लास नोबल जो नोबल प्रायज आसा तांचो हो नातू तिणें वर्ल्ड फिलॉसॉफी मिटान तिका अवॉर्ड दिल्लो. नोबेल पीस प्रायजाक 2 फाटी तिका नॉमिनेशन मेळिल्लें आणि युनायटेड नेशन्स पीस प्रायज मेडल मेळिल्लें 1989. तर आता आमी पळोवया की आमी हे जे ध्यान आसा ताचे फायदे कितें आसा. एक गोष्ट हांगा सांगपाक सोदता की ह्या फायद्या खातीर ध्यान करचें न्ही. ध्यान करचें निर्विचार स्थिती मेळची म्हणून. पूण जेन्ना तुमी हे ध्यान करतले ताचे हे तुमकां बेनिफिट्स मेळटले. बाय प्रोडक्ट आमी म्हणटात. नाल्यार फक्त एक बाबा थायरॉयड प्रॉब्लेम आसा म्हणून मेडिटेशन केलें आनी तो थायरॉयड प्रॉब्लेम जातकच सोडून दिलें अशातलो काय प्रकार ना. सो तुमी हे ध्यान मागीर जेन्ना प्रॅक्टीस करतले ते कंटिन्युअस जर प्रॅक्टीस केले जाल्यार हळू अशें न्ही की आज तुमी सुरू केलें की फाल्यां सगळें बरोबर जातलें. हळू जशी तुमी संवय करतात आनी तुमी तें मेडिटेशन करतात तो बाय प्रोडक्ट म्हणल्यार ह्यो सगळे थोडे ज्यो इलनेसीस आसात बरयल्ले आसात, स्ट्रेस, हाय ब्लड प्रेशर, थायरॉयड, डिप्रेशन, त्यो हळू कमी जातात. आनी कितें आतां तें पळोवया. तर सहजयोगाचेर हो मेडिकल रिसर्चान जनरली कशें आसा की हे भारतीय हातून बी हे मेडिटेशन हे चालू आसा, पयलीं पासून चालू आसा. पूण वेस्टर्न कंट्रीजान एक तांकां संवय आसा की कितें बाबा रिसर्च नासल्यार ते जनरली एक्सेप्ट करनात. तर हाजेर खूब रिसर्च जाल्लो आसा आनी तो रिसर्च आतां इतलो वाडला की मेडिकल टेक्स्ट बुकांनी हाजेर एक फूल चॅप्टर डिवोट केल्लें आसा. ताच्या फुडें ह्या सहयोग ध्यानाचेर रिसर्चूय जाल्लें आसा आनी ते रिसर्च एक एग्जाम्पल तुमच्या फुडें दिश्टी पडटा. तर तुमी उजवी कडेन डावी कडेन वचात. उजवी कडून डावे कडेन जर वतात जाल्यार तुमकां एक दिश्टी पडटलें की जशें मेडिटेशनाची फ्रिक्वन्सी वाडटा
हो जो चार्ट जातून तुमच्या फुडें दिश्टी पडटा तर तातूंत मेंटल हेल्थ म्हणून एक फॅक्टर असता, तो मेजर करतात, मोजतात. तर तुम्ही हांगा दिश्टी पडटलें की जशें जशें मेडिटेशन मनशाचें वाडटा तर तो मेंटल स्कोर जो आसा पळय तो स्कोर हळू हळू वाडत वता. सो लास्ट जे आसा ते मेडिटेट मेनी टायम्स अ डे आनी पयलीं आसा तो म्हयन्यांतल्यान एकदां कितें तरी. सो ताचेर तुमकां डिफरन्स जे आसा पळय ते कळटा की हो एक फायदो आसा. मोस्ट इम्पॉर्टंट ते वयर वाचात की थॉटलेस अवेअरनेस, निर्विचार स्थिती. निर्विचार स्थिती आणि रिलॅक्सेशन हातून फरक आसा. तो कितें तो फुडल्या स्लायडान कळटलो. आमी एक एकदां अशें करतात की आज बाबा खूब काम खूब जालें, बरें मातशें लायट म्युजीक लायलें आनी सुशेगाद आमी बसतले आनी मागीर म्हणटात की आमी रिलॅक्स जाले म्हणून. आनी खूबदां अशें जाता की लोकांक दिसता की रिलॅक्सेशन हें मेडिटेशन. रिलॅक्सेशन हें बरी गोश्ट आसा, पूण रिलॅक्सेशन आनी मेडिटेशन ही एकूच गोश्ट न्ही, त्यो वेगळ्यो वेगळ्यो गोश्टी आसा. अगेन हो रिसर्च ऑस्ट्रेलियाक केल्लो आसा. जो रिसर्चर आसा ताजो फोटो दिश्टी पडटा आनी हांगा तुमी पळया की पॉझिटिव्ह इफेक्ट ऑफ मेंटल सायलन्स. हो जो आसा मेंटल सायलन्स म्हणल्यार निर्विचार स्थिती, जो तुम्ही पळया डाव्या सायडीक आसा तो मॅक्झिमम आसा, मदीं जो आसा तो रिलॅक्सेशन आनी सामको जो उजव्यान आसा तो नो ट्रिटमेंट. सो मेंटल सायलन्साचे फायदे भरपूर आसा. निर्विचार स्थिती म्हणल्यार जे कितें विचार येतात ते बंद जावपाचे. आता निर्विचारिता म्हणल्यार कितें हाजेर श्री माताजीचो मराठीन व्हिडिओ आसा, तो आमी आतां आयकुया. तेव्हा काय करायचं, निर्विचारितेत राहायचं. विचार हाच निषिद्ध ठेवला पाहिजे. अगदी निर्विचारितेत आपण राहिलं म्हणजे मधोमध विलंबात आपण आलो, विचारच सोडायचा. एकदम प्रयत्न केला पाहिजे विचार. आता लोकांना असं माताजी विचारांशिवाय कसं होणार, विचारांशिवाय कसं चालवायचं, विचारांच्या शिवाय तर काही फायदाच नाही. पण विचार आहेत काय, पोकळ गोष्टी. निर्विचारित तुम्ही आला तेव्हा तुम्ही आणि परमेश्वराची शक्ती एकाकार झालेली, म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या सागरात मिळाला. तेव्हा त्याची शक्ती तुमच्यात आली. आता हे बोट काय विचार करत बसतं का, पण फिरताय ना. विचार त्याला द्यायचा, तू कर आमचा विचार, पण कठीण जातं कारण आपण निर्विचारितेत असतो. पुष्कळ म्हणतात आम्ही सगळं समर्पण केलं, समर्पण केलं आई, आम्ही सगळं काही समर्पण केलं, पण तसं काही जुळत नाही. बोलायच्याच गोष्टी होतात, कारण बोलायचं नसतं समर्पण. निर्विचारिता गाठायची म्हणजे समर्पण, म्हणजे विचारच आपण सोडला. विचार सोडल्याबरोबर मधोमध आलो, मधोमध आल्याबरोबर निर्विचारितेमध्ये आपण परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो. परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो, मग तो सगळं काही बघतो आपलं, बारीक सारीक. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तुम्ही स्वतः आपल्या विचाराने एखाद वेळा करून बघा. मग संकल्प विकल्प करोती, तो म्हणायचा आम्ही या रस्त्याने जाऊया, जाऊन बघा, करून बघा. आता सगळ्यांनी करून बघितलेलंच आहे, सगळ्या देशोदेशातनं झालेलंच आहे, सगळ्यांनी हा प्रयत्न करून बघितलेला आहे. परत सगळं निस्सार ठरलं तर हे करून बघण्यासारखं आहे. करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो मार्ग चुकीचा होता. तर आपण फक्त निर्विचारितेत राहिल्याबरोबर सर्व प्रेरणा, सर्व शक्त्या, सर्व काय मिळेल. अगदी निर्विचारितेत राहिल्याबरोबर जी कल्पना आपल्यामध्ये येते ती प्रेरणात्मक असते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, सगळं काही ताट समोर मांडल्यासारखं वाटतं. भाषणाला उभं राहिले, निर्विचारितेत उभं राहायचं, काय विचार द्यायचे नाही. नुसतं भाषणाला तुम्ही जर निर्विचारितेत राहिला आणि जर बोलायला लागले, ज्या लोकांनी कधीही भाषण दिलं नव्हतं, ज्यांना माहित नाही भाषण कसं द्यायचं,
ज्यांना काही ज्ञान नाही विशेष, ते बोलायला उभे राहिले आणि असे बोलले की लोकांना आश्चर्य वाटलं, हे बोलतात कुठं आणि कुठं आले यांच्या डोक्यात. कारण निर्विचारी ते तार लागली तिथून येऊन राहिलंय सगळं, तोंडात तर निघून राहिलंय, तुमच्या डोक्यात काहीच येत नाही. आता आमचं आम्ही सांगतो आपल्याला, आता जसं आपण आहे, आता आपण प्रार्थना केली, आई आमचं असं करून दे, ते आम्ही विचारात घेत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, निर्विचारित घेतो. म्हणजे तुम्ही म्हटलं मग त्याच्यावर आम्ही विचार करायचा, मग त्याला असं करा वगैरे काही नाही. निर्विचारित घेतलं की तिथे सगळं मशिनरी तयार आहे, तिच्यात घालायचं, खट 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 तयार होऊन समोर त्या मशिनरीला काम करू द्यायचं. सायलेंट मशिनरी म्हटली पाहिजे, त्या शांत मशिनरीमध्ये आपले प्रश्न घातले पाहिजे. पण ते बुद्धिजीवी लोकांना फार कठीण, तर प्रत्येक गोष्टी विचार करायची सवय झाली. कोणताही विषय आकलन करताना निर्विचारिता साधता आली पाहिजे. आपोआप समोर गोष्टी येतात. आता तुम्ही संशोधन करता, संशोधन करताना सुद्धा निर्विचारितेत करा, विचार येऊ देऊ नका. हात चालवायचे फक्त, पण निर्विचारितेत बरोबर संशोधन जमेल तुम्हाला. आता मी कितीतरी गोष्टी सांगते, मी कधी जन्मात सायन्स वाचलं नाही, तसलं काय मला काय माहिती नाही, सगळं सांगते. सगळं ज्ञान कुठं येतं, त्या निर्विचारितेत नाही येते. नुसतं बोलते, नुसतं मी बोलून राहिले, बघते येत आहे म्हणून. ते सगळं आधी तयार केलं होतं कॉम्प्युटर, तो बोलतोय आपला सटासट. पण तुम्ही जर निर्विचारितेत आला नाही तर तुमचा कॉम्प्युटर तुम्ही वापरत नाहीये. तुम्ही काहीतरी वरून आणखी त्या कॉम्प्युटरच्या वर काहीतरी लावलंय डोकं. तर एवढा जुनाच कॉम्प्युटर बनवलेला आहे, प्रसिद्ध, त्याची एवढी मेहनत केली आहे, त्याला इतकं व्यवस्थित अगदी अचूक सगळं काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या हातून चुका होणारच, कारण त्या कॉम्प्युटरचं तुम्ही ऐकत आहे, तुम्ही आपलंच लावलंय सगळं काही चराट. त्याला काय अर्थ आहे? तर त्याला शब्द प्र आहे, आणि प्रशिक्षण वगैरे आपण प्र शब्द वापरतो. प्र म्हणजे निर्विचारितेत जे काही घडतं ते सगळं प्र आहे, जे काही होतं ते प्र. ते इतकं प्रचंड आहे बघा. प्रचंड, चंड आहेत पण चंडावरती प्रचंड. प्रकाशित, प्रज्ञ, असे प्र ह्या शब्दाला अर्थ असा आहे की एनलाइटन्ड, प्रकाशित आहे. प्रकाश बोलतो का काही? आता समजा ह्या खोलीत आपण प्रकाश केला, तो काही बोलत नाही, काही तुम्हाला विचार देत नाही, पण सगळं दाखवतो स्पष्ट, हे आहे हे आहे. तसंच निर्विचारितेचा प्रकाश आहे तो. निही, हा नि आणि विसर्गासही ह्यालाच निर्विचार, निर्वाज्य, निरंकारी, निराकार असे अनेक शब्द नीपासून निघतात. तर आता तुम्ही काही क्षणापूर्वी श्री माताजींची स्पीच ऐकली. हो जो निर्विचारिता जो तुमकां हो जो शब्द आसा, ही निर्विचार स्थिती मेळपाक लोक पयलीं खूब प्रयत्न करताले. खंय दोंगरांनी वताले, हिमालयांनी वताले, गुरू घेताले, तर गुरूक रिक्वेस्ट करताले की आपल्याक ही निर्विचार स्थिती दियात, आपली कुंडलिनी शक्ती जागृत करात. आणि मागीर एक 10 वर्सां 15 वर्सांची प्रतीक्षा करतकर, गुरूची सेवा करतकर जाल्यार मागीर गुरू तांकां ती ताजी इच्छा जाल्यार तांकां ही विद्या प्रदान करतालो. पूण काळ बदलला. जसो पयलीं 30-40 वर्सां पयलीं तणाव नाशिल्लो, तो आज आमच्या जिवनान दिश्टी पडटा. त्यामुळे सगळ्यांक ध्यानाची गरज आसा. आणि 50 वर्सां पयलीं श्री माताजीन ही गोष्ट जाणिल्ली आणि सहयोग ध्यान ही देणगी जगाक दिली. आज जवळ जवळ 130 देशांतल्या लोकांनी सहयोग ध्यान आपणायला. आता जशें तुमकां स्टार्टिंगाक सांगिल्लें की हें ध्यान अतिशय सिंपल, सहज, सिंपल. तर हातून काही स्टेप्स आसात. सिंपल म्हणटकर ते काय कॉम्प्लिकेटेड स्टेप्स नासतले. आता तुम्ही म्हणटले सिंपल स्टेप्स कितें, तुम्ही करून पळयात आणि ताजो कितें एक्सपिरियन्स येता
तो तुम्ही अनुभवा. सो आता जे 5 स्टेप्स आसतले, हे जे 5 स्टेप्स आसात ते पयलीं आमी एकदा प्रॅक्टीस करतले डोळे उक्ते दवरून. डोळे उक्ते दवरून प्रॅक्टीस करतले. जर कितें तुमच्या हातान भितर, आतां म्हज्या हातान घडयाळ आसा ती हांव काडून दवरतां. चश्मो काडपाक शकना वाचपाक जाय म्हणून. तर पयलीं म्हणलें जाल्यार अतिशय रिलॅक्स्ड पोजिशनान बसात. जर आसरमाणी घालून बशिल्ले आसात आनी ती आसरमाणी तुमकां घालपाक त्रास जाता, क्रॉस लेगेड जर बशिल्ले आसात तुमकां तो त्रास जाता, जाल्यार अतिशय आरामान पोजिशनान बसात. जमनीर जर बशिल्ले आसा जमनीर बसात, रिलॅक्स, नाल्यार पांय दुखले जाल्यार चित्त तुमचें थंय वतलें. सो अतिशय रिलॅक्स पोजिशनान तुमी बसात. पयलीं म्हणलें जाल्यार मनान एक तुमच्या इच्छा आसपाक जाय की म्हजी कुंडलिनी शक्ती जागृत जावची, म्हाका ही निर्विचार स्थिती मेळची. आता हे जे 5 स्टेप्स आसात ते 5 स्टेप्स करता आसतना आमी प्रार्थना करतले. पयली प्रार्थना तुमकां दिश्टी पडटा तर ही अशी आसा, 12 वेळा तुमी सोडात, एकूचदा म्हणया, आई मी शुद्ध आत्मा आहे. आता आई म्हणल्यार कोण? कुंडलिनी शक्ती जी आमच्या भितर आसा तिकाच आमी फेमिनायन एनर्जी मदर म्हणटात. सो तुमकां जाय जाल्यार तुमची खोशी, तुमकां जर जाय जाल्यार तुमी अशें म्हणपाक शकता, श्री माताजी मी शुद्ध आत्मा आहे, आई मी शुद्ध आत्मा आहे. तुमकां जर खंयच्या देवाचें नांव घेवपाक जाय जाल्यार तें घेवपाक शकता. देवाचें नांव घेवन मी शुद्ध आत्मा आहे. कशें तुमकां कम्फर्टेबल आसा ते तुमी प्रार्थना तुमी करूंक शकता. जर तुमी कदेलाचेर बशिल्ले आसा किंवा सोफाचेर बशिल्ले आसा जाल्यार कृपया करून दोन्ही पांय एकमेकाचेर दवरनाकात, दोन्ही पांय जमनीर दवरात. हे इम्पॉर्टंट की तुमच्या पृथ्वी तत्वा कडेन तुमचो संबंध जावपाक जाय. आता हे स्टेप्स आमी करतले, प्रॅक्टीस स्टेप. दोन्ही दोळे उक्ते दवरून करात. तर वो हात जो आसा, उजवो हात, तो हृदयाचेर दवरपाचो. हृदयाचेर दवरपाचो आनी हांगा आमी प्रार्थना करूया, आई मी शुद्ध आत्मा आहे. आई हांव एक शुद्ध आत्मा. मदर आय एम अ प्युअर सोल. हे म्हणपाचें, खंयची तुमकां भाशा तुमकां जाय ती वापरात, सगळे तिनूय म्हणपाची गरज ना. हो पयलो स्टेप. दुसरो स्टेप, नेक्स्ट, हो जो उजवो हात आसा तो असो मानेच्या सायडीन, लेफ्ट सायड, हो हात असो दवरपाचो आनी तकली मातशी उजव्या सायडीन घुंवडावपाची. पोवन घेयात सारकें आनी हांगा म्हणपाचें, आई मी दोशी नाही. आई हांव दोशी ना. मदर आय एम नॉट गिल्टी. खंयचीय एक प्रार्थना करात. हें जातकर नेक्स्ट स्टेप, हो जो उजवो हात आसा तो तुमच्या कपाळाचेर दवरात आनी तकली दुखता तेन्ना मातशें प्रेस करतात तशी प्रेस करात. जेव्हा डोकेदुखी होते तेव्हा आम्ही असं थोडं प्रेस करतो कपाळ, तसं प्रेस करात. आणि हांगा आम्ही प्रार्थना करणार, इथं प्रार्थना करणार, आई मी स्वतःला माफ केले, मी दुसऱ्यांनाही माफ केले. आई हांवें स्वताक माफ केलें आनी दुसऱ्यांकूय माफ केलें. मदर आय फॉरगिव मायसेल्फ
and I forgive others. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असा, हो जो उजवा हात असा तो फाटल्यान घेवपाचो, तकलेच्या फाटल्यान सारखे पोझिशन पळयात, आणि हांगा आमी प्रार्थना करपाची, आई कळत नकळत जर म्हज्या कडून दैवी शक्ती विरुद्ध कितें काम जाल्लें आसा जाल्यार म्हाका माफ करात. If I have done something against the divine, oh Mother, please forgive me. ते जातकर लास्ट स्टेप हो हात घेवपाचो, आणि जेन्ना तुमकां स्टार्टिंगाक सांगिल्लें की ही डिवायन एनर्जी आमच्या टाळू भागांतल्यान भितर येता, धाकट्या भुरग्यांचो सॉफ्ट पार्ट आसता, हो हात ताजेर दवरपाचो आणि बोटां पळयात मातशी स्ट्रेच करपाची. स्ट्रेच युअर फिंगर्स. बोटां थोडी ताणून घ्या, थोडं खाली दाबायचं टाळू भागावर, मातशे सकयल प्रेस करात, दाबात, आणि घड्याळीचो कांटो जसो फिरता क्लॉकवायज तशें 7 फाटी हात फिरवपाचो. घड्याळीचा काटा जसा फिरतो तसा 7 वेळा हात फिरवायचा, चामडी हल्ली पाहिजे. रोटेट युअर हँड क्लॉकवाइज 7 टाइम्स. आणि इथं प्रार्थना करायची, आई मला माझा आत्मसाक्षात्कार द्या, माझी कुंडलिनी शक्ती जागृत करा. Please awaken the divine energy within me. Please give me my self-realization. हे म्हणटकर हो तुमचो उजवो हात 2 इंच वयर घेयात, 2 इंच वयर घेयात, आणि पळयात की हो जो भाग आसा ह्या भागांतल्यान तुमकां गरम किंवा थंड अशें कितें फिलिंग येता जाल्यार अतिशय सूक्ष्म संवेदना असेल, टाळू भागातून गरम किंवा थंड असं जर येतं तर बघा ती संवेदना तुम्हाला येते का. प्लीज फील फ्रॉम दिस पार्ट वेदर यू आर गेटिंग अ फिलिंग ऑफ समथिंग वॉर्म और कूल. इफ यू मूव युअर हँड, हात पुढे घेतलो जाल्यार ते फिलिंग नासतलें, फाटल्यान घेतलेलें नासतलें, मदीं जेन्ना तुमी घेतले हात तेन्ना हे फिलिंग तुमकां येतलें. तुमच्या तकलेच्या वयर जर फॅन आसा जाल्यार तो कृपया ऑफ करात फुडल्या 10 मिनटां खातीर, कारण हे अतिशय सूक्ष्म आसा संवेदना. तुमकां एखाद्या फॅनाच्या वाऱ्यान तुमकां ती येत ना येत. थोड्यांक उजव्या हातान ही संवेदना येना, सम पीपल डोंट फील इट. तांणी उजवो हात सकयल घेवन दावो हात वर घेवचो आणि एक्सपिरियन्स करचें थंड किंवा गरम येता जाल्यार. हें जातकर, ही लास्ट स्टेप जातकर दोन्ही हात तुमी सकयल अशें मांडयेर दवरून बसपाचें. आमी एक 3-4 मिनटां खातीर सॉफ्ट म्युजीक लायतले. तेन्ना तुमी तुमचें चित्त एक तर हांगा टाळू भागाचेर दवरपाचें, इन इंग्लीश इट इज कॉल्ड फॉन्टेनल बोन, ह्या टाळू भागाचेर दवरपाचें, किंवा हे जे तुमचे हात आसात ते दोन्ही हाताचेर दवरपाचें. आतां तुमकां फिलिंग कितें येवपाक शकता, तर फिलिंग जें आतां सांगिल्लें ते प्रमाणे एक तर तुमकां हांगा गरम किंवा थंड, यू माइट फील हॉट और कोल्ड, गरम किंवा थंड असं ही संवेदना तुम्हाला येऊ शकते.
ही जे तुमचे हात आसात, या हाताची जी बोटां आसात, या बोटाच्या टिप्सांचेर तुमकां एखादे प्रिकिंग फिलींग किंवा हेवीनेस, जडसाण अशी फिलींग तुमकां येवपाक शकता. ही कित्याक येता फिलींग? हे बोटांचो आनी आमच्या भितर जी एनर्जी सिस्टम आसा ताजो कितें संबंध आसा हे तुमकां फायच्या सेशनान कळटलें. फाल्यां डॉक्टर सुजाता सेशन घेतली 5 ते 6. तातूंत आमच्या भितरल्या शरिराचे आनी मेडिकल ज्यो गोश्टी आसात, हेल्थाच्यो आयुर्वेदाच्यो गोश्टी, तर तुमकां ह्या बोटारूच जर कितें फिलींग आयलें जाल्यार तुमच्या शरिरान कितें प्रॉब्लेम आसा हे तुमकां कळपाक शकता. म्हणून श्री माताजी म्हणटाली की तुमी स्वताचेच गुरू जातात, की भितर कितें आसा प्रॉब्लेम तो तुमकां कळटा. सो हाज्या बद्दल चड तुमकां म्हायती फायच्या सेशन, सेकंड सेशन ही डॉक्टर सुजाता घेतली फाल्यां 5 ते 6 हातून तुमकां मेळटलें. तेंय तुमी जॉयन करून ताचोय तुमी लाभ घेयात. तर आतां जे आमी 5 स्टेप्स सांगल्यात ते स्टेप्स आमी रिपीट करतले. फक्त आता रिपीट करता आसतना दोळे बंद करून रिपीट करतले. लास्ट जो स्टेप जातलो, लास्ट स्टेप जातकर जेन्ना आमी सांगलां की दोन्ही हात सकयल दवरून तुमी सुशेगाद बसात, तेन्ना जर काही तुमच्या तकलेन विचार आयले जाल्यार तुमी फक्त अशें म्हणात, आई हे विचार मी तुझ्या चरणी अर्पण केले. फक्त इतलेंच म्हणात, आय सरेंडर दीज थॉट्स ॲट युअर फीट ओ मदर. जस्ट से दिस आणि फक्त बसात अँड गेट द एक्सपिरियन्स ऑफ द सायलन्स. निर्विचार स्थितीचो अनुभव घेयात आणि भितर पळयात तुमकां कशें दिसता तें. तर आतां आमी सुरवात करतले. परत सांगता, सामके रिलॅक्स्ड स्टेटान बसात. प्लीज सिट इन अ व्हेरी रिलॅक्स स्टेट and we will don't try to remember the steps. Those steps we will show it to you again. So आता आम्ही सुरू करूया. शांतपणात बसात. मनान इच्छा दवरात की आज म्हाका म्हजो आत्मसाक्षात्कार मिळवू दी. मला माझा आत्मसाक्षात्कार मिळवू दे. मे आय गेट माय सेल्फ रिअलायझेशन. फर्स्ट स्टेप, उजवा हात हृदयावर ठेवा. हांगा प्रार्थना करूया. आई, हांव एक शुद्ध आत्मा. मदर, I accept I am a pure soul. मी एक शुद्ध आत्मा आहे. आता हो उजवा हात तुमच्या मानेर दवरात डाव्या बाजून आणि तकली उजवीकडे फिरयात. उजवा हात मानेवर ठेवा डाव्या बाजूला. इथं प्रार्थना करूया. आई, मी निर्दोष आहे. आई, हांव दोशी ना. मदर, आय एम नॉट गिल्टी.
तिसरो स्टेप, उजवो हात कपाळाचेर दवरात. हांगा प्रार्थना करूया. आई, मी मला माफ केलं. मी सर्वांना माफ केलं. आई, हांवें स्वताक माफ केलें. हांवें दुसऱ्या सगळ्यांकूय माफ केलें. ओ मदर, I forgive myself. I forgive others. आता चवथो स्टेप, उजवो हात तकलेच्या फाटल्यान व्हरात. मातशे वयर पळयात. हांगा प्रार्थना करूया. आई, कळत नकळत जर म्हज्याकडून दैवी शक्ती विरुद्ध काही कार्य जाल्लें आसा जाल्यार म्हाका माफ करात. कळत नकळत जर दैवी शक्ती विरुद्ध माझ्याकडून काही कार्य झालेले असेल तर कृपया माफ करा. Knowingly or unknowingly, if I have acted against the divine, please forgive me. आता नेक्स्ट स्टेप, वो उजवो हात टाळू भागाचेर दवरात. उजवा हात टाळू भागावर ठेवा. बोट ताणून ठेवा. स्ट्रेच युअर फिंगर्स. खाली थोडं दाबून 7 वेळा क्लॉकवाईज फिरवा. 7 वेळा घड्याळाचो कांटो फिरता तसो फिरयात. रोटेट 7 टाइम्स क्लॉकवाईज. आणि हांगा प्रार्थना करूया. हे आई, म्हज्या भितर जी शक्ती आसा, दैवी शक्ती, कुंडलिनी शक्ती आसा, ती कृपया जागृत करात आणि म्हाका आत्मसाक्षात्कार द्या. कृपया मला माझा आत्मसाक्षात्कार द्या. Please awaken the divine energy within me and give me my self-realization. उजवा हात 2 इंच वयर व्हरात. आणि पळयात तुमच्या टाळू भागांतल्यान तुमकां कितें फिलिंग येता जाल्यार थंड किंवा गरम काही तुम्हाला संवेदना येते तर बघा. थंड असू शकते, गरम. You might get cool or warm feeling. Take your hand ahead, you might not get it. पाठीमागे घ्या, नसेल. मधोमध आल्यावर परत ती तुम्हाला येईल.
पाहिजे तर हात थोडा वर घ्या, खाली घ्या. उजवा हात खाली घ्या आणि डावा हात वर घ्या. बघा तुम्हाला ती संवेदना मिळते का? उजवा हात वर घेऊन पळयात. तुमकां तें फिलींग येता जाल्यार try to feel with your left hand. Now place both your hands on your lap. दोन्ही हात मांडीवर ठेवा. दोन्ही हात मांडयेर दवरात. आणि जशें सांगिल्लें तशें चित्त टाळू भागाचेर, तकलेच्या वयर सहस्राराचेर थंय दवरात किंवा हातान दवरात. तुमचं चित्त डोक्यावर, सहस्रारावर ठेवा, टाळू भागावर किंवा हातात ठेवा. Keep your attention on your head, top of your fontanel bone, or keep it in your hands and just sit as we play soft music.
हळू डोळे उक्ते करात. हळू डोळे उघडा. Gently open your eyes. At this moment, या क्षणाला परत तुम्हाला विनंती करतो की डोळे बंद करा आणि बघा की आतमध्ये विचार आहे का नाही. डोळे बंद करा परत आणि पळयात तुमच्या भितर विचार आसा काय ना. Close your eyes and see if you have any thoughts at this moment. आता डोळे उघडे करा. डोळे उघडे करा. प्लीज ओपन युअर आईज. हा जो अनुभव तुम्हाला मिळाला, बऱ्याच लोकांना हा अनुभव येईल की काही क्षणापुरती निर्विचार स्थिती, काही क्षणा खातीर काय जायना पण विचार थांबतात. नाल्यार आम्ही कंटिन्युअस विचार करतात, भविष्य काळातले, फुडले किंवा फाटले. काही क्षणापुरती तुमका जे थॉटलेस अवेअरनेस, निर्विचार स्थिती जी मेळ्ळी, जी मेळोवपाक लोक हिमालयान वताले, खंय खंय वताले, ती तुमका घरा बसून तुमका ही स्थिती मेळ्ळी. आणि अतिशय सोप्या प्रयत्नान, सोप्या पद्धतीन मेळ्ळी म्हणून हाका सहयोग अशें आमी म्हणटात. हे स्टेप्स किंवा हाजे काही कमी स्टेप्स मागीर तुमकां आमी धाडटले. प्रार्थना करपाची ती तुमकां धाडटले, ताज्या बद्दल तुमी चिंता करूं नाकात. आतां जो कितें तुमचो अनुभव आयलो, तो जर तुमकां जाय जाल्यार तुमी शेअर करपाक शकतात. आनी एक गोष्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार फाल्यां 5 ते 6, उद्या 5 ते 6, टुमारो 5 to 6 आनी एक सेशन आसतलें, जे परत सहयोगाच्या भितरली आमची जी स्थिती आसा, जी हांवें आज ब्रीफली एक्सप्लेन केल्या, ताजेर आनीक डीप वतली डॉक्टर सुजाता. आनी काही ताजो संबंध आयुर्वेदाच्या शास्त्रा कडेन ती संबंध आसा, तो फाल्यां तुमकां सांगतली. सो फायचे सेशन तुमी चुकोव नाकात. हे सेशन ती इटालींतल्यान घेतली. सो 5 ते 6 आनी मागीर आनी एक सेशन आसा सोमाराक 7 ते 8, जे नार्गेकर, श्री नार्गेकर घेतले. ते फिनोलेक्स कंपनीचे पयलींचे जनरल मॅनेजर आशिल्ले, ते घेतले सेशन. सो आतां तुमचो कितें अनुभव जो आसा तो आमी आयकुपाक उत्सूक आसात. सो आतां ते तुमचे मायक जर जाय जाल्यार तुमी अनम्यूट करपाक शकता. सर तर माझे माइंड कॉन्सन्ट्रेटूच जायना. तुमी पयर सांगिल्लें न्ही. कितकेय हय. प्रयत्न केले तरी विचार असे तकली सामकी जड जाता विचारान. हय. सो ताज्या खातीर कॉन्सन्ट्रेटच करूं शकना. हय. सो ताज्या खातीर कितें न्ही, जे हो आमी स्टेप करतात न्ही, आय फॉरगिव्ह एवरीवन, हो स्टेप्स तुमकां मातसो चड वेळ करचो पडटलो. ओके. ओके. आनी मागीर फॉलोअप प्रोग्रामान आमी स्वादिष्टान चक्रा बद्दल बी सांगतले.
आज आयच्या सेशनान स्वादिष्टान चक्र नाभी चक्रा बद्दल आमी कांय सांगू ना, जे फाल्यां तुमकां सांगतली. सो कॉन्सन्ट्रेट तेन्ना जायना तेन्ना थंय त्याय चक्रान मातसो इश्यू आसपाक शकता. सो तो कसो क्लियर करपाचो ते फुडें फुडें आनी मेन म्हणल्यार जरी जायना कॉन्सन्ट्रेट तरी जायना जाल्यार तुमी तें करीत रावपाचें, कित्याक हळू बदलतले. म्हणल्यार जर आतां फॉर एग्जाम्पल उदक आसता न्ही, तें जर आयस आसा जाल्यार आयसांतल्यान पयलीं उदक जावपाक काही वेळ लागता, ताज्या नंतर मागीर तें तापतलें. सो करीत रावपाचें, हळू ती स्थिती बदलतली. घरान ल्हान भुरगे आसा आनी नातवंडां ती म्हाका 1 मिनिट सुद्दां देना अशें ओगी बसपाक कितें मेडिटेशन करपाक. हा सगळो वेळ तेंची किटकीट आसता. हय, हे आतां हो प्रश्न जो आसा तो तुमी कशें तरी करून एक 10 मिनटां खंयच्या तरी दुसऱ्या रुमान बी खंय तरी बसून एक 10 मिनटां खातीर तुमकां तो वेळ काडचो पडटलो. नाल्यार अशें कोणी तुमकां हात लावन हालयले जाल्यार तुमकां तें डिस्टर्ब जातलेंच, हें हांव मान्य करतां. विराज, हां हे त्या दिसा तुवें इंट्रोडक्शन सेशनाक दुसरे स्टेप्स दाखयल्ले पळय, आतां दुसरे स्टेप्स आसा, खंयचे करपाचे ते काय? आतां कशें आसा न्ही, जे पळय स्टेप्स पळय पयलीं 3 आशिल्ले न्ही, ते जे पळय ग्रुपान घाल्ले पळय, तेच यू कॅन कंटिन्यू विथ दॅट. ओके. एक्चुअली कशें आसा, जेन्ना फुडें मेडिटेट जेन्ना करता तेन्ना आनीकूय स्टेप्स आसतात जाय जाल्यार. आनी सामकें जेन्ना मागीर परिस्थिती अशी जाता की काही म्हयन्या नंतर इवन हो लास्ट स्टेप आसा पळय तो एकूच केल्यार पुरो. सो कांयच प्रॉब्लेम ना, तेच 3 स्टेप केल्यार जाता पयलींचे जे ग्रुपान आसात ते वॉट्सॅप ग्रुपान. विराज सर, हां आंगान दुखता मागीर हे मेडिटेशन करता आसतना तेन्ना कितें करपाचें? ना, कितें आसता न्ही, पयलीं म्हणल्यार म्हाका सांग, हांगा गरम किंवा थंड कितें फिलींग आयलें? मातशें गरम गरम कशें दिसतालें म्हाका. आतां गरम आयलें हाजो अर्थ कितें की भितरली जी पळय कुंडलिनी शक्ती आसा ती जागृत जाल्या आनी जे आमच्या भितर दोनी नाडी भितर असंतुलन आसा तें असंतुलन ती भायर उडयता. सो जेन्ना ती भायर उडयता तेन्ना तें ही गरम फिलींग तुमकां येता, पयलींचें असंतुलन भायर उडयता म्हणटकर. आमची सगळ्यांची स्थिती वेगळी आसता. सो जी वेगळी स्थिती आसा त्या वेगळ्या स्थितींतल्यान संतुलनान येवपाक मातसो वेळ लागता. सो करीत रावात, 1 म्हयनोभर करीत रावात आनी पळयात की सुदारणा जाता जाल्यार बाबा एक 50% दुखताले ते आतां 45% दुखता काय, 40% दुखता काय, कमी जाता काय? कमी जाता म्हणल्यार हळू सुदारणा जाता. Can I ask something? येस. I just wanted to know, like when we do this meditation now, what is the minimum time we should do this? Like each step, like Each step you can do. I mean, when you keep your hand over here and you say, I accept that I am a pure soul, and you can stay there for about 1 minute. for 1 minute. Yes. No, if I'm Then- doing like on a daily basis, like Yes. half an hour, is it advisable or what is it? See, if you are going to do these 5 steps, it will take you, each step will take you max 1 to 2 minutes. Yes. After that, when you get the cool feeling or you get a peaceful state, The warm you can sit in it for whatever, 5 minutes, 10 minutes, 15 minutes, not a problem. It depends on your time availability. Okay. Thank you, sir. Yeah. सहयोग फुडें शिकपाक इच्छुक जे आसात ते आमचे रेग्युलर सेशन आणि इंट्रोडक्टरी सेशन जॉईन करू शकता. हे निशुल्क आसा. हाचे रजिस्ट्रेशन लिंक ऑलरेडी चॅट बॉक्सान घाल्या आणि व्हॉट्सअप ग्रुपान सुद्धा शेअर करतले. ते आपले नंबर देऊ शकता. ते आपले नंबर देऊ शकता. ते चॅट बॉक्सान शेअर करा. आमचो व्हॉट्सअप नंबर दिलो आसा, हे तुम्ही जॉईन करून आमचे रेग्युलर सेशन्स, इंट्रोडक्टरी सेशन्स जॉईन करू शकता. जे प्रश्न विचारतात थोड्या वेळात बाकीच्यांनी आपले ऑडिओ थोड्या वेळात म्यूट करचो. धन्यवाद.
आता हे ध्यानाचं कार्यावळ सोपयता आम्ही, पण जे प्रश्न विचारपाचे आसात ते रावन प्रश्न विचारू शकता. आमकां फायचे आणि पराचे कार्यावळात जॉईन करा आणि याच ध्यानाचो आनंद घेत रावत. फाल्यां हेच वेळा 5 ते 6 डॉक्टर सुजाता इटलीच्यान आरोग्यावर ती उलयतली. आता जे डॉक्टर विराजाक प्रश्न विचारपाचे आसात ते विचारात. सध्या ध्यान कार्यक्रम सध्या आम्ही सोपयता. धन्यवाद.